राज्यामधल्या 29 महापालिकांचे निकाल जाहीर होऊन 24 तास उलटलेत। असं असताना 6 महापालिकांमध्ये मात्र त्रिशंकू स्थिती पाहायला मिळाली। या सर्वच ठिकाणी एकाही पक्षाने बहुमताचा आकडा गाठलेला नाहीये। त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी प्रमुख पक्षांना तिकडे आकड्यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे। यामध्ये अमरावती, अकोला, चंद्रपूर, सांगली, भिवंडी आणि मालेगाव या शहरांचा समावेश आहे। त्यामुळे काही ठिकाणी सत्ता स्थापनेकरता घोडेबाजार होण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी नवीन युती आणि आघाड्या जन्माला येऊ शकतात। यासोबतच उल्हासनगर, कल्याण डोंबिवलीत महायुतीला बहुमत मिळाले, मात्र या दोन्ही शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेला जवळपास समान जागा मिळाल्यात। त्यामुळे तिथे आता महापौर कोणत्या पक्षाचा होणार पाहणं महत्त्वाचं आहे। तर कोणत्या महापालिकेत काय स्थिती आहे, आकडेवारी काय सांगतेय पाहूया। अमरावतीमध्ये एकूण जागा आहेत 87, बहुमताचा आकडा आहे 44। सगळ्यात मोठा पक्ष इकडे भाजप आहे, त्यांच्याकडे जागा आहेत 25। दुसऱ्या क्रमांकावर आहे युवा स्वाभिमान, त्यांच्याकडे जागा आहेत 16। तर अकोल्यामध्ये एकूण जागा 80 आहेत, इकडे बहुमताचा आकडा आहे 41। भाजपने सर्वाधिक 38 जागा इकडे मिळवल्यात, काँग्रेसच्या वाट्याला आहेत 21 जागा। चंद्रपूरमध्ये एकूण जागा 66, मॅजिक फिगर आहेत 34। काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष, 27 नगरसेवक आहेत, भाजपकडे आहेत 23। तर सांगलीमध्ये एकूण 78 जागांपैकी 40 हा बहुमताचा आकडा आहे, जिकडे भाजपने 39 नगरसेवक त्यांचे जिंकलेले आहेत, उमेदवार जिंकलेले आहेत, नगरसेवक झाले। तर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेसचा, 18 जागी त्यांनी विजय मिळवला। भिवंडीमध्ये एकूण जागा 90, बहुमताचा आकडा 46। सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे भाजप 22, काँग्रेस 30 आहे। तर मालेगावात 84 जागांपैकी बहुमताचा आकडा जो आहे 43 आहे। इस्लाम पक्षाकडे सर्वाधिक 35 जागा त्यांनी जिंकलेल्या आहेत, एमआयएमने जिंकल्या आहेत 21 जागा। कल्याण डोंबिवलीमधलं चित्र काय सांगतंय? एकूण जागा 122, बहुमताचा आकडा 62। शिवसेना सर्वाधिक 54 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष, भाजपने जिंकल्या आहेत 50 जागा। उल्हासनगर एकूण जागा 78, बहुमताचा आकडा आहे 40। सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलाय, त्यांच्या वाट्याला जागा जिंकलेल्या आहेत 38 आणि शिवसेनेने 36 जागी विजय मिळवला। परभणीमध्ये एकूण जागा 65, बहुमताचा आकडा 33। ठाकरेंची शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष आहे 25 जागांसह। दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि काँग्रेस दोघंही आहेत, प्रत्येकी 12 जागा त्यांनी जिंकल्या। तर कोल्हापुरात एकूण जागा आहेत 81, बहुमताचा आकडा 41। सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस 34, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय भाजप, 24 जागी त्यांनी विजय मिळवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।